कल्याण डोंबिवलीतल्या पक्षफोडाफोडीवरून नुकतंच शिवसेना आणि भाजपमध्ये वातावरण तापलं होतं। मात्र वरिष्ठांनी केलेल्या समझोत्यानंतर हे वातावरण थंड झाल्याचं दिसत होतं। मात्र पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे। भाजपचे अरुण गीध यांच्या भाजप प्रवेशानं शिवसेनेच्या अरुण गीध यांच्या भाजप प्रवेशानं भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रवेश न देण्याचा अलिखित करार झालेला असतानाही गीध यांचा प्रवेश कसा काय करून घेतला असा सवाल कल्याण पश्चिमेतील माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केलाय। शिवसेनेकडून अशा प्रकारे पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं जाणार असेल तर आम्हालाही मग आमची भूमिका बदलावी लागेल अशा तीव्र शब्दात माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शिवसेनेला आव्हान दिलंय। भाजपच्या गीध यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। एकीकडनं युतीची बोलणी करायची, युती करा म्हणून सांगायचं आणि भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायचा। भाजपमध्ये ज्यांनी नगरसेवक प्रवेश केलेला आहे त्यांना त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश द्यायचा हे अत्यंत योग्य नाहीये, हे चुकीचं आहे। त्याचा आम्ही खरं भारतीय जनता पार्टीकडे नेत्यांकडे देखील आम्ही या संदर्भात तक्रार केलेली आहे आणि अशा प्रकारे युती जर का करायची असेल तर ही चुकीची घटना घडली नाही पाहिजे अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची भाजपच्या ही भूमिका आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।